मंडळी कोकण म्हटलं की कोकणात आपलं गाव आलं. कोकणात असलेलं आपलं छोटंसं खेडेगाव आणि कोकणात होणारे आपले सण उत्सव, वेगवेगळ्या प्रकारचे सण उत्सव, आपल्या जपलेल्या रूढी परंपरा याच्याशी प्रत्येक कोकणकराची एक नाळ बांधलेली असते. एक वेगळंच नातं असतं आणि त्याच रूढी परंपरा, तेच सण उत्सव धावत्या जगामध्ये, धावत्या युगामध्ये कुठेतरी आपण स्वप्नांच्या मागे पळत असताना ह्या रूढी परंपरा, आपले सण याकडे कुठेतरी दुर्लक्ष होते आणि तेच कुठेतरी गावकऱ्यांना किंवा गावी असणाऱ्यांना त्याची जाणीव होते. आणि असेच हे आपले सण रूढी परंपरा कुठेतरी टिकून राहाव्यात यासाठीच ही कथा शिमग्याची आणि व्यथा गावकऱ्यांची. हा काय ऊन लागतंय. हा काय करतो इकडे उन्हातनं? काय रे इकडे काय करतोस उन्हातनं? काय नाही रे, खालच्या वाडीत गेला होता, दम लागला तर बसला. अच्छा दम लागला, आता आलास काय? होय अरे ऊन पण जल्ला मरणाचा लागतं का? होय. अरे मी पण जल्ला गेलो होतो जरा ते मोड्यात दोन कलबा लावले, त्या कलबांना खाली पाणी करायला गेलो होता, तर आता झालो होता. ऊन मरणाला लागतंय नुसतं. आता जातो जरा घरात. काय मग काय म्हणताय? काय नाही, आता शिमगे येतात आहे आपल्या जवळ. होय रे. मग काय शिमग्याची तयारी बियारी काय झाली की नाही? आता पोर तुम्ही काय रे, मुंबईकरी पण येतील आता. मुंबईकरी काय माहित नाही आता कोण येतात आणि काय. मुंबईकरांचं काय विचारतोस तू? काय काय बोलणार ते मुंबईकरांचं आणि काय शिमग्याचा. लय वाट लागली पूर्ण. दादा या वर्षी शिमगा आपण जोरात करूया. करूया रे, पण आता पहिल्यासारखी मजा उरली नाही रे. कसला शिमगा आणि कसला काय. आता पहिल्यासारखी थोडी मजा आहे. पहिल्यान वेगळी मजा असायची. आम्ही लहान होतो ना तेव्हा लई म्हणजे लई मजा असायची. साण्यावर नुसती ही गर्दी असायची, सान नुसती भरलेली असायची. आता कोण शिमग्याला गावाला येतंय कोण आणि काय. गावाला पण आता माणसं राहिली नाही, काय नाही. आता हे तुमच्यासारखं पोर लहान आता मराठी शाळेत जातात, हायस्कूलला जातात म्हणून तुम्ही हाय, नाहीतर आता कोण आहे गावाला रे. आम्ही होतो ना तेव्हा सगळी पोरं गावी असायची. आता जोतो उठतो मुंबईत जातो, मुंबईत सगळं सेटल होतो. गावाकडं कोण बघतंय, शिमग्याला कोण येतंय गावाला. आज शिमग्याला पहिल्यासारखी नाही रे मजा राहिली आता. होय रे दादा, गणपतीला जसं मुंबईकरी झाडून येतात ना, त्या शिमग्याला असतं ना तर आतापेक्षा भारी शिमगा झाला असता. हा बरोबर बोललास. जसं गणपतीला येतात ना गावी तसं शिमग्याला पण आलं पाहिजे सगळं. पण ते कोणाला सुट्ट्या नसतात, कोणाचं काय काय प्रॉब्लेम असतात. गणपतीला कसं सगळं झाडून येतात, गाव कसा जरा भरलेला वाटतो, वाडी भरलेली वाटते. पण शिमग्याला तसं येत नाही रे कोण. शिमग्याला कसं आहे ना, पालखी देव घरात घ्यायला, पालखी घरात घ्यायला वाडीवर येतात आणि पालखी घरात घेऊन झाली की मुंबईला जातात. शिमग्याला पण सानवर कोण असतं आपल्यासारखं. तुम्ही आम्ही गाववाली आणि कोण नसतं रे. लय शिमगा सण ना आता जरा हे होत चाललाय. काय बोलणार, कुणाला बोलणार. मुंबईकरांना पण काय बोलून चालणार नाही. त्या म्हणतात आमच्या नोकऱ्या असतात, आमचं घर आहे, आमचं कुटुंब आहे. काय कोणाला बोलणार. पहिल्यासारख्या परंपरा रूढी परंपरा शिमग्या बिंग्याच्या आता केलं सगळ्या बंद होत चालल्यात रे गावच्या. लय वाईट वाटतं. आम्ही आता गावी थांबलेलं आहे म्हणून ठीक आहे, आमच्या पुढे कोण काय करणार आहे सगळं. नाही कोण काय करणार. काय बोलणार रे दादा, ते प्रत्येकाला समजायला पाहिजे ना. पालखी घरात येते, वाडीत येते तेव्हा घ्यायला येतील आणि पुन्हा मुंबईला निघून जातील. ते तर आहेच रे. प्रत्येक गावात प्रत्येक वाडीत असंच चालतं आजकाल. प्रत्येक वाडीत पालखी येते तेव्हा वाडीवर पालखी घ्यायला येतील त्या दिवसापुरतं आणि मुंबईत निघून जातील. मग गावी कोण बघतं इकडं. मग पालखी ज्या दिवशी देवलात जाते ना त्या दिवशी बघता आपण जे उरली सुरलेले गाववाले असतो ना तेवढेच असतो आणि काय उरली सुरलेले ज्यांच्या मुंबईकडे असतात तेवढेच. नाहीतर पालखी देवलात सोडायला सुद्धा कोण नसतं. पण आजकाल काय बोलणार, कुणाला बोलणार. प्रत्येकाची फॅमिली आहे. प्रत्येकाला समजायला पाहिजे रे दादा. थोडासा वेळ काढून आपल्या परंपरा रूढी जपल्या पाहिजेत. ते तर बरोबर आहे तुझं. पण कोण बोलणार त्यांना ना. आपण काय बोलणार मुंबईकरांना.
त्यांची पण तिकडे फॅमिली असते. पण प्रत्येकाने समजलं पाहिजे की आपल्याला कधी गावाला जायला पाहिजे, आपल्या रूढी परंपरा जपल्या पाहिजे की नाहीत पाहिजे, हे सगळं समजूनच केलं पाहिजे रे. नाहीतर उठतात, मुंबईत जातात, स्वप्नासारखं गावाला येतात, परत मुंबईत जातात. आता बघ ना, हाताचं पोर जर मुंबईत गेले ना तर गावाला हे येऊन काय करतात? आले शिमग्याला येतील, 2-4 व्हिडिओ करतील, पालखीला येतील, 2-4 व्हिडिओ करतील आणि निघून जातील. मुंबईत जाऊन स्टेटसला टाकतील. पण रूढी परंपरा कोणाला माहिती आहे? कोणाला नाही माहिती. अरे आपला साधा सानेवरचा होम बांधतो ना आपण, होम तो कोणाला बांधता येतो? आता गावकरी उरली सुरलेला आहे, त्यांच्यासोबत आम्ही आता तर आम्ही जाणतो पोर आता जात आहोत त्यांच्यासोबत. त्याचं आता कोणाला माहिती आहे या गावच्या रूढी परंपरा? नाही माहिती. उद्या मुंबईचा एखादा पोर येऊ दे गावाला आणि त्याला सांग जरा होम बांधर, नाही हात लावणार होमाला. तो होम बांधायला हातच नाही लावणार. तो त्याला काय माहिती आहे होमाबद्दल? काय नाही माहिती. सगळं संपत चाललं रे. खूप दुर्लक्ष होतंय. खूप वाईट वाटतं रे कधी कधी. ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं की आपले असे सण रूढी परंपरा ज्या आहेत, आपले जे सण उत्सव जे आहेत आपल्या जे कोकणात साजरे होतात ते कुठेतरी कमी होत चाललेत, कुठेतरी म्हणजे संपत चाललेत असं वाटतं रे. खूप वाईट वाटतं. काय करणार? आपणच त्याला सगळे जबाबदार आहोत. आपलीच माणसं त्याला सगळी जबाबदार आहेत. पण म्हण दादा, पण ती खालची वाडीतली पोरं आहे ना, ती दरवर्षी शिमग्याला येतात आणि काय पालखी नचवतात. ती पोरं जरा हौशीच आहे. हा रे, खूप म्हणजे खूपच हौशी आहेत ती. आणि झाडून येतात. दरवर्षी पालखीला ते 3-4 दिवस येतात, पण झाडून येतात. गणपतीला तरी येतात, ते शिमग्याला पण एकदम झाडून येतात. काय पालखी नाचवतात. अशी पाहिजे रे, असा विचार केला पाहिजे. प्रत्येक गावात ना, प्रत्येक वाडीवाडीतल्या पोरांनी, प्रत्येक वाडीवाडीवर असा विचार केला ना की आपण यावेळी शिमग्याला सगळेजण झाडून जाऊया, असं सगळ्यांनी विचार केला ना आणि शिमगासन आपला जोरात करूया. जसे गणपतीत सगळे येतात तसं जर विचार केला ना तर बरोबर सगळं होईल. पण प्रत्येक वाडीवाडीवर असा विचार केला पाहिजे, त्या पोराने विचार केला पाहिजे. तर त्या एका वाडीतली पोरं कशी येतात दरवर्षीने शिमग्याला, कशी पालखी नाचवतात. जबरदस्त मजा येते रे. असं बघायला पण बरं वाटतं. कुठेतरी मनाला बरं वाटतं की त्या वाडीतली सगळी पोरं आले, अशी एकत्र आहे, एकजुटीने आहे. तशी प्रत्येक वाडीवरची पोरं आली पाहिजे. हा बघ, हा कशाला फोन करतोय बघ. हा कशाला फोन करतोय? कोण आहे हा? मंग्या आपला फोन करतोय बघ. मंग्या आता हे एकत्र आला असतील ना म्हणून ते आता फोन करतायत. आज सुट्टी असेल त्यांना म्हणून आता एकत्र आला असतील, कुठे बसलं असतील. मेलं मला आता फोन करतायत. बघता उचलून. हॅलो, हा बोल. काय म्हणतोस? आम्ही बरं आहे, तुम्ही बरं आहो ना? हा नाही त्याला घरात जात होता, इकडे बसलोय जरा. हा हा बसलेलं आहे जरा. काय बोलतो? शिमग्याचं काय चाललंय? अरे शिमग्याचं काय, आम्ही आमच्या पद्धतीने तयारी करतोच आहे रे. आम्ही कधी करत नाही. दरवर्षी आम्ही आमच्या पद्धतीने गावाली तयारी करतावच. तुम्ही फक्त मुंबईतनं अपडेट घेत राहा, मुंबईतनं विचारत राहा काय चाललाय, कसा चाललाय. गावी येऊ नका. हा आता जेवढं तिथं बसलत आहे ना तुम्ही, तेवढं जमलत आहे ना तिथं, तेवढं जरी सगळं आलो ना तरी खूप आहे. अरे या ना जरा शिमग्याला, गावी या, 4 दिवस सुट्ट्या काढून या. आम्हाला पण जरा बरा वाटेल गाववाल्यांना की आलं बाबा कोणतरी मुंबईकरी गावाला आलं आणि आपल्या रूढी परंपरा जरा सण जे आहेत ते जोरात साजरी करतायत, असं आम्हाला पण जरा बरा वाटेल ना गाववाल्यांना. तुम्ही नुसतं मुंबईतनं फोन करून विचारता हो. सांग तिथे आता तुझ्या बाजूला जेवढं पण आहे ना 4-5 जण, त्यांना सांग जरा तिथे कोण येणार कोण यावेळेस गावाला. काय सुट्टी भेटत नाही? अरे मेला सुट्टी कधी भेटणार आहे? सुट्टी कोणालाच कधी भेटत नसते. अरे 1-2 दिवस सुट्टी काढून या ना, जरा ऍडजस्ट करा. शिमगा आहे सांगा जरा. काय करणार? आपणच आपले सण जपले पाहिजेत ना रे, तरच पुढच्या पिढीला माहीत पडतील. आपण जर सोडून दिले ना तर पुढच्या पिढीला माहीत पण पडणार नाही शिमगा हा काय होता. काय बोलणार तुम्हाला? बोलणं म्हणजे तोंड दिसतं. जरा सावलीत बसलाय झाडाखाली, आता जायचंय घरात. भूक पण लागली, जरा गेला होता कल्पना पाणी घाली, आता घरात चाललाय. हा आता घरात जाऊन जेवण. नाही पण तेच आमचं चाललं होतं शिमग्याबद्दलच.
ठीक आहे, चालेल, ठेवतो मग. पण यावेळी सगळे शिमग्याला झाडून या गावाला. हा, आधीच सांगता, ह्या वर्षीच नाही, दरवर्षी या शिमग्याला झाडून. हा, ठेवतो, चल. हा, काळजी घ्या. असं फोन करून फक्त विचारतील आम्हाला की काय झाला, गावी काय चाललाय, काय नाही, आणि हे स्वतः येणार नाही गावाला. काय मग मंडळी, तुम्ही पण येता आहे ना? तुम्ही कुठे राहता? मुंबईत राहत असतील तर या यावेळेस पण गावाला. आम्ही वाट बघतोय तुमची पण. या, आताच गाडीची तिकीट बुक करा आणि आपले सण उत्सव जे आहेत ना गावचे, ते जोरात साजरे करूया. तरच ते कुठेतरी पुढे टिकून राहतील. नाहीतर हे सण उत्सव काय पुढे टिकून राहणार नाहीत. तर आजच तिकीट बुकिंग करा आणि चला शिमग्याला सगळ्यांनी गावाला या. ह्या वर्षीच नाही तर प्रत्येक वर्षी या. आणि आपला शिमगा सण, आपले बाकीचे सण सुद्धा असेच आपण जोरात साजरे करूया. चला मग जाऊया, या शिमग्याला या.